शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका निकटवर्ती व्यक्तीला ईडीने अटक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत हा दावा केला आहे. अमित साळुंखे असं त्या व्यक्तीचं नाव असल्याचंही राऊतांनी म्हटलं. एकनाथ शिंदेंचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मेडिकल फाउंडेशनमध्ये भ्रष्टाचाराचा पैसा आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय. त्यानंतर आता या प्रकरणावर शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने खुलासा करत संजय राऊतांना प्रत्युत्तर देण्यात आलंय. झारखंडमधून एक टोळी आली, एक पथक आलं एसीबीचं, आणि अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीला अटक करून गेले. आपल्याला माहिती आहे सुमित फॅसिलिटी. ही सुमित फॅसिलिटी काय आहे? 800 कोटीचा ॲम्ब्युलन्स घोटाळा जो महाराष्ट्रात झाला. 100 कोटीचा ॲम्ब्युलन्सचं टेंडर 800 कोटीला गेलं. ते सुमित फॅसिलिटीचे लोक 108 नंबर ॲम्ब्युलन्स. आठवत आहे? मी स्वतः हा विषय काढलेला आणि त्याचे सूत्रधार आम्ही साळुंखे. 650 कोटींनी टेंडर वाढवलं गेलं. कुठे तुम्हाला ॲम्ब्युलन्स दिसत आहेत? हा सगळ्यात मोठा घोटाळा वैद्यकीय क्षेत्र. 800 कोटी. हे जे आम्ही साळुंखे आहेत ते श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन जे आहे त्याचा कणा आहे, आर्थिक कणा. मोठ्या प्रमाणात हे सगळे पैसे ते शिंदेकडे वळवले आणि श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनकडे वळवले. याची चौकशी आता मी करायला सांगणार. झारखंड मधल्या मद्य घोटाळ्यातून काल एक पथक इथे आलं आणि या सुमित फॅसिलिटीच्या अमित साळुंखेला अटक केली. हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे. ही अटक सहज झालेली नाही. सरकारला या पैशाला कुठे पाय फुटलेत, कोणाच्या खात्यात गेलेत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ते शोधायचं आहे. आणि हे धागेदोरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत येत आहेत. हे असे अनेक प्रकार आहेत. हे प्रकरण सोपं नाही आहे. झारखंडमधून एक पथक आलं आणि एकनाथ शिंदेच्या अत्यंत जवळच्या म्हणजे त्यांच्या बाळराजांच्या अत्यंत गळ्यातल्या टाईट असलेल्या व्यक्तीला अटक करून घेऊन गेले. हे प्रकरण आता ईडीकडे जाईल आणि 800 कोटीच्या घोटाळ्यात सुद्धा हा बाहेर येईल. मध्य घोटाळा बाहेर येईल. कोणाचे पैसे किती अडकले आहेत, कोणाचे पैसे कुठल्या मेडिकल फाउंडेशनला गेले आहेत, निवडणुकीत किती वापरलेत, कसे आले, कुठे गेले, ते सगळं आता यातून बाहेर पडणार आहे. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना वरपासून खालपर्यंत मंत्रिमंडळाच्या साफसफाईची मोहीम आता घ्यावीच लागते. अमित साळुंखे जे अमित फॅसिलिटीजचे प्रमुख आहेत त्यांनी झारखंडमध्ये दारू घोटाळा केलेला आहे. त्यांनाच तुमचं सरकार असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यावेळेस 108 ॲम्ब्युलन्सचं जवळपास 800 कोटीचं कंत्राट मिळालेलं होतं संजय राऊत आरोप करतात. आणि ते श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन सोबत जोडले गेलेले होते, त्याचे सदस्य होते, तिथे पैसे वळवले असं त्यांचा आरोप. त्याला स्पष्ट पद्धतीनं उत्तर दिलं त्यांना की गेले 3 वर्ष माननीय एकनाथ शिंदे साहेबांसारखा शेतकऱ्यांचा एक मुलगा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला याच्याबद्दल हा पोटसूळ आहे. हे 3 वर्ष रोज आम्ही आरोप ऐकतोय. त्याच्यामुळे हा नवीन आरोप झाला त्याच्यामध्ये काही तथ्य असेल अशी अजिबात शंका नाही. डॉक्टर श्रीकांत शिंदेनी स्वतःचं कर्तृत्व जगाच्या दौऱ्यामधनं स्वतः सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळं अशा आरोपांना महाराष्ट्राची जनता किंमत देईल असं मला अजिबात वाटत नाही. एका राऊतांनी सकाळी पत्रकार परिषद घेतलेली आहे, काल ही संध्याकाळी राऊतांनी परिषद घेतलेली आहे. त्याच्यामुळं दोन्ही राऊतांचा जो काय माझ्यावर आरोप करण्याचा प्रकार आहे हा अतिशय राजकीय बालिशपणा आहे. मी अनेक वेळा सांगितले की माझ्या राजकीय मर्यादा मला माहिती आहे. मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि एकनाथ शिंदे साहेबच महाराष्ट्राच्या नाही अन्य मोठ्या पदावर जावेत ही माझी मनापासूनची भावना आहे. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी उद्योगमंत्री केलं. त्याच्यामुळं अशा पद्धतीनं बालिश राजकीय आरोप प्रत्यारोप करून माझ्यामध्ये आणि शिंदे साहेबांमध्ये कटुता निर्माण होईल असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांचा घोर गैरसमज आहे. पण त्यांना देखील अशा आरोपामध्ये जर सुख वाटत असेल आणि अशा पद्धतीचे आरोप करून त्यांना सुखानं झोप लागत असेल तर त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा.